अपडेट न्यूज। पंचायत समिती दारव्हा येथे सर्वसामान्य नागरिकांकरिता शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत 13,20,000 रुपये खर्च करून उभी केलेली व्यवस्था धूळ खात असून त्याचा सामान्य नागरिकांना उपयोग तरी काय हा प्रश्न निर्माण होता। या फसव्या योजना कुणाच्या ठेकेदारांच्या फायद्यासाठी निर्माण केल्या जात आहेत, कारण ज्या नागरिकांच्या नावाने योजना पंचायत समितीच्या परिसरात राबवली ते काम पूर्ण झाल्याचा 9/10/2025 रोजीचा फलक लावलेला असताना ते बंद का? सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून फेब्रुवारी आणि मार्च सुद्धा संपला। आज शुद्ध आणि थंड पाण्याची गरज प्रत्येक पंचायत समिती परिसरात येणाऱ्या नागरिकांना आवश्यक आहे। असं असताना सुद्धा उन्हाळ्याचे 2 महिने निघून गेल्यावरही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथे दिसून येत नसल्यामुळे आपण काय पावसाळ्यात थंड पाण्याची व्यवस्था नागरिकांसाठी करणार आहात का, असा प्रश्न पंचायत समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांना पडला। जर ती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नागरिकांच्या कामी पडत नसेल तर ती राबवणं गरजेचं होतं का? अनेक नागरिक रोज घरकुलाचे पैसे आले का व इतर कामासाठी सुद्धा आपल्या कार्यालयात उंबरठे झिजवत असतात। त्यामुळे किमान त्यांना नाही काहीतरी शुद्ध पिण्याचे पाणी देणं हे आपले कर्तव्य नसून आद्य कर्तव्य आहे। तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी परिसरात केली आहे त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेही फोटो त्यावर लावलेले दिसून येतात। ही व्यवस्था असूनही अव्यवस्था दिसत असल्यामुळे हा त्यांचा अपमान नाही का? त्यामुळे दारव्हा पंचायत समिती परिसरातील शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नागरिकांसाठी त्वरित सुरू करण्यात यावी, अन्यथा दारव्हा तालुक्यातील नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचं निवेदन विमोद विठ्ठलराव मुधाने, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांच्या नेतृत्वात विस्तार अधिकारी यांच्या मार्फत गट विकास अधिकारी पंचायत समिती दारव्हा यांना देण्यात आला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.